नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज नो गॅस रेसिपी दाखवत आहे. बघू शकता अगदी छोटीशी आणि मस्त मुलांच्या आवडीची रेसिपी होती. अगदी त्यांचाच आग्रह होता म्हणून. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर इथे मी घेतलेला आहे एक ओरिओचा पुडा, आणि तो ओरिओचा पुडा आणि त्यासोबत एक व्हाईट चॉकलेट मिल्की बार ते आणलेलं होतं. तर इथे आता ओरिओच्या बिस्किटातला आपण व्हाईट चॉकलेट जे आहे ते सेपरेट करून घेणार आहोत, आणि वरचं जे डार्क चॉकलेटचं जे बिस्किट आहे ते आपण वेगळं करणार आहोत. अशा पद्धतीने बिस्किट वेगळं आणि क्रीम वेगळं असं करून घ्यायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. इथे आता सगळं क्रीम वेगळं आणि आपले बिस्किट वेगळे झालेले आहेत. आता हा व्हाईट क्रीमचा आपण एक गोळा करून घेणार आहोत, आणि तो गोळा करून बाजूला ठेवायचा. आणि ही रेसिपी माझी मुलगी बनवत होती. तिने बघितलेली होती बऱ्याच दिवसापासून, तर तिला बनवायची होती. तिच्या आग्रहाखातर मी ही रेसिपी आता तुम्हाला दाखवत आहे. तर अशा पद्धतीने आता हे बिस्किट आपण बारीक करून घ्यायची. तुम्ही मिक्सरमधूनही करू शकतात, पण तिला ते कांडून करायचं होतं, सो तिने ते केलं आहे. आणि बरं असतं सुट्टीत थोड्याफार मुलांनी ॲक्टिव्हिटीही केल्या पाहिजेत म्हणून म्हटलं कर. तर आता इथे हळूहळू थोडं दूध घालून आपण ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. राहिलेले जे आपले बिस्किटाचे कण असतात ते याच्यात छान भिजतात आणि मस्त असा गोळा तयार होतो. तर इथे आता हळूहळू चमचीने घाला वाटल्यास दूध, हवं असल्यास. तर मग आहे ना, ह्याच्यात अजिबातच गॅस वगैरे काही गरजच पडत नाही. तर म्हटलं कर. तर अशा पद्धतीने ती बनवत होती. व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे बघू शकताय गोळा झालेला आहे आपला. आणि आता हे व्हाईट क्रीमचे आपण गोळे बनवून घेऊया. छोटे गोटी एवढ्या आकाराचे छोटे गोळे बनवायचे. अगदी मुलांना खेळण्यासारखंच, अगदी क्लेचे गोळे बनवतो ना त्या पद्धतीने ती करत होती. मजा येत होती तिला ते करायला. अशा पद्धतीने हे गोळे सगळे बनवून घेतले. आता आपण हे बिस्किटाचं जे बॅटर बनवून घेतलेलं होतं त्या बॅटरमध्ये थोडंसं 2 चमचे एवढं आपल्याला कोको पावडर घालून घ्यायचं आहे. छान चव येते थोडी त्याला. अशा पद्धतीने कोको पावडर घालून तेही चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर त्याचा असं छान गोळा करून घ्यायचा. छान लागत होतं ते खायला. मुलांना आवडतं असं काहीतरी चटपटीत किंवा गोड. क्रीम बिस्किट सहसा आणत नाही, पण होतं. तर अशा पद्धतीने थोडा मोठा गोळा घेऊन दुपटीच्या आकाराचा गोळा घ्यायचा, त्याची चांगली पोळी बनवायची, आणि त्यात ते व्हाईट चॉकलेट भरून अशा पद्धतीने त्याला सील करून गोळा बनवायचा. झाला आपला ओरिओचा लाडू तयार. अशा पद्धतीने मग तिने नंतर सगळे लाडू वळून घेतले. अजून एक दाखवते बघा. इथे आता एक गोळा घ्यायचा, त्याला हातावर छान राऊंड करून घ्यायचं. त्यानंतर छोटीशी पोळीसारखं प्रेस केलं की ते हातावर हे असं प्रेस करून त्याच्यात व्हाईट क्रीमचा गोळा भरायचा. अशा पद्धतीने बघू शकताय, व्हाईट चॉकलेटच म्हटली. तर अशा पद्धतीने ते व्हाईट क्रीम आत टाकायचं आणि वरून पुन्हा त्याला सील करायचं. अशा पद्धतीने आपले हे ओरिओचे छान असे लाडू तयार झाले. मुलांना तर नक्कीच आवडतील. त्यांना करू द्या किंवा तुम्ही करून दाखवा. अशा पद्धतीने नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा, आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता हे व्हाईट चॉकलेट टाकणं अगदी ऑप्शनल होतं, सो ते तिने छोटे व्हाईट चॉकलेटचे गोळे वरून डेकोरेट करून घेतले लाडूंवर. अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही. आणि मग नंतर हे थोडं एक अर्ध्या तासासाठी हे लाडू फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. नॉर्मल फ्रीजमध्ये, डीप फ्रीजमध्ये नाही. तर हे छान फ्रीजमध्ये गार होऊन आता मी अर्ध्या तासाने त्यांना बाहेर काढलेले आहेत. बघू शकता इथे कट करून दाखवते तुम्हाला. खूप छान लागत होता हा लाडू खायला, आणि मुलांना तर नक्कीच आवडतील. अशा पद्धतीने हे ओरिओचे लाडू तुम्ही बनवून बघा किंवा मुलांना बनवायला द्या. मस्त लागतं खायलाही, बघायलाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ न स्किप करता बघत जा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.